सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राबद्दल व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी माफी मागितली आहे आणि त्यामुळे आता शिवसेनेतील मराठा आमदार आणि खासदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही असं सेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। दरम्यान बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, सिंदखेड राजाचे आमदार शशिकांत खेडेकर आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर हे मातोश्रीवर पोहोचले। या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांची भेटही झालेली आहे। त्याआधी स्वतः खासदार प्रतापराव जाधव यांनी देखील या वादावरती पडदा पडल्याचं स्पष्ट केलंय। सामनामध्ये मराठा मुकमोर्चा संदर्भात एक व्यंगचित्र छापून आलेल्या लोकांमध्ये मोठा रोष पसरला होता। मात्र याबद्दल सामनाऐवजी व्यंगचित्रकार प्रभुदेसाई यांनी माफीनामा जाहीर केलेला आहे। आता या सगळ्या संदर्भात मराठा समाज समाधानी होईल का हा प्रश्न आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी। सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापलेला आहे, तसंच ठाणे जिल्ह्यातल्या वाहतुकीचा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे। प्रामुख्याने सामनामधल्या कार्टून नंतर तर अशी चर्चा आहे की शिवसेनेच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणात आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली। आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री स्वतः एकनाथ शिंदे आहेत। शिंदे साहेब, अशी चर्चा आहे की त्या कार्टूनमुळे शिवसेनेचेही अनेक आमदार नाराज झाले। काल अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं की कोणी राजीनामा दिलेला नाही, पण नाराजी आहे शिवसेनेच्या आमदारांमध्ये। अनेक आमदार मला भेटले देखील काल, आणि एकंदरीत त्या कार्टूनच्या माध्यमातून कुणाचाही अवमान करण्याची बिलकुल कोणाची इच्छा नव्हती किंवा उद्देश नव्हता। शिवसेनेने नेहमीच मराठी माणसाला ताटमानेने जगण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये शिवसेना पाठीशी उभी राहिली, त्यामुळे मराठा समाजाला विरोध करण्याचा प्रश्नच कधी उद्भवू शकत नाही। स्वप्नात देखील शिवसेना मराठा समाजाच्या विरोधात आहे असं कोणी म्हणू शकणार नाही। याचं कारण गेले अनेक वर्षापासून या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वच समाजाला, सर्व जातीपातीला एकत्र घेऊन काम केलेलं आहे। आणि आपण या मोर्चात जर पाहिलं तर मराठा समाजाचे म्हणजे शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री यामध्ये सहभागी होत आहेत। यावरून चित्र स्पष्ट आहे की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी देखील या मोर्चाला सहकार्य करण्याचेच आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर एक विशेष अधिवेशन देखील बोलवण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेली आहे। त्यामुळे मराठा समाजाला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। पण मग त्या कार्टूनमुळे खरंच नाराजी आहे म्हणजे आमदारांमध्ये? आमदारांनी काय गाऱ्हाणं मांडलं तुमच्याकडे? यामध्ये बघा, आज देखील सामनामध्ये त्याचा खुलासा आलेला आहे। ज्यांनी कार्टून काढलं ते प्रभुदेसाई, त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की अशा प्रकारचं ते गेल्या अनेक वर्षापासून ते एक सदर आहे आणि त्यामध्ये ते व्यंगचित्र रेखाटत असतात, परंतु कुठल्याही प्रकारची भावना कुणाची मराठा समाजाची दुखवण्याचा त्यांचा बिलकुल हेतू नव्हता। आणि त्या बाबतीमध्ये कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या बाबतीत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली। त्यामुळे आता विषय पूर्णपणे संपवला पाहिजे। यामध्ये एकच मी सांगेन, जे काय महाराष्ट्रामध्ये एक भगवं वादळ उठलेलं आहे, शिवरायांचा भगवा सगळीकडे दिसतोय आणि एक भगवं वातावरण निर्माण झालेलं आहे। यावरून अनेक लोकांच्या पोटात गोळा उठलेला आहे, पोटसूळ उठलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे मराठा समाजाचं हे आंदोलन कुठल्याही दुसऱ्या दिशेने भरकटत जाऊ नये, किंबहुना ते विस्कळीत व्हावं अशा प्रकारची भावना आणि प्रयत्न अनेक लोक करतायत। आणि म्हणूनच ज्यांनी अनेक वर्ष सत्ता भोगत असताना फक्त जर 95 आणि 99चं युती सरकार सोडलं तर गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी सरकारमध्ये सत्ता भोगली, राज्यकारभार केला, त्यांनी यापूर्वी जे निर्णय घ्यायला पाहिजे होते ते घेतले नाही, परंतु आता तीच लोक राजकारण करतात। हे दुर्दैवी राजकारण आहे। पण मग याच्या मागे तुम्हाला असं वाटतं की शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आहे थेटपणे? बघा, आता त्याच्यामध्ये मला हे सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु यामागे कोण आहे आणि या सर्व वातावरणामुळे निश्चितपणे एक वेगळी लाट या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच अनेक लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि त्यामुळेच शिवसेना आणि मराठा समाज यामध्ये कुठेतरी तेढ निर्माण करण्याचा, एक दुही निर्माण करण्याचा प्रयत्न हे सगळी मंडळी करतात। मी देखील मराठा समाजाचा आहे। आज मराठा समाजाला शिवसेनेने मंत्रिपद दिलेलं आहे, अनेक मंत्र्यांना मराठा समाजातल्या लोकांना मंत्रिपद
पद दिले, खासदार आमदार केले. मराठा समाजाच्या विरोधामध्ये शिवसेना आहे हे कदापि कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणूनच माझं मराठा समाजातल्या सर्वांनाच, या नेत्यांना, या मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि मराठा समाजाला एक नम्र आवाहन आणि विनंती आहे की अशा ज्या काही दुही निर्माण करण्याचा जे काही प्रयत्न करतायत, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यापासून सावध राहिलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, काल आमदारांनी तुमच्याकडे राज्य सरकारच्या संदर्भातली नाराजी व्यक्त केली, कामं होत नाहीत म्हणून, का मराठा मोर्चा, कार्टून हाच फक्त विषय होता? नाही बघा, माझ्याकडे आमदार नेहमी येत असतात, त्यांच्या मतदारसंघातली कामं घेऊन येत असतात, विषय घेऊन येत असतात आणि नेहमीप्रमाणे ते आले होते. त्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही विषयच नव्हता समाजाबाबतीत. ना, आम्हाला सर्वांना शिवसेना पक्षप्रमुखांवर विश्वास आहे, प्रचंड विश्वास आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुखांनी कधीच कुठल्याही समाजाच्या, बाळासाहेबांनी देखील भूमिका घेतली नाही, उद्धवजी देखील घेऊ शकत नाही, आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे निश्चितपणे अशा प्रकारचं काही दुर्दैवी त्या व्यंगचित्राच्या माध्यमातून कोणी जर समाजामध्ये द्वेष पसरवत असतील तर निश्चितपणे सावध राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा मी सांगेन, आणि कुठल्याही आमदारांनी या बाबतीमध्ये कुठलाही विषय कालच्या बैठकीमध्ये काढला नव्हता. त्यांचे मतदारसंघातले विषय होते आणि त्यावर चर्चा होती. राजीनामा नाट्य कुठलंही नाही, नाराजी नाट्य. बिलकुल बिलकुल. यामध्ये तुम्हाला मी सांगतो ना की बघा, यामध्ये पुन्हा एकदा मी सांगेन, शिवसेनेने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. शिवसेना कधीच मराठा समाजाच्या विरोधामध्ये नव्हती, नाही आणि नसणार आहे. कारण आमचं उदाहरण घ्या ना, आम्ही आज किती मंत्री मराठा समाजाचे आहोत, किती खासदार आमदार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे हे सगळं जे काय, ज्यांच्या पोटात आता पोटदुखी झालेली आहे, ज्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, हे सगळे जे कोणी आहेत ते पडद्याच्या मागून हे सगळं हलवत आहेत. परंतु या मराठा समाज सुज्ञ आहे, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा लोकांना, अशा वृत्तीला भीक घालणार नाही आणि बळी पडणार नाही. तेव्हा एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे की शिवसेना कायमच मराठा समाजाच्या बाजूने आहे, शिवसेनेच्या आमदारांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही आणि ज्यांनी कार्टून काढलं त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या सगळ्या विषयावर पडदा पडलाय. कॅमेरामन विनय राजभरसह मिलिंद भागवत, ABP माझा, ठाणे.